कथेचं नाव शर्यत. ज्ञानूचा पोरगा किशोर आता 9वी शिकत होता. अहिल्यानगर मधल्या त्या पत्र्याच्या खोलीत धगीनं शिजायला व्हायचं. उन्हाळ्यात घामाच्या धारा लागायच्या, पण पर्याय नसायचा. किशोर तिथंच बसून अभ्यास करायचा. ज्ञानू दिवसभर मार्केट यार्डात हमाली करायचा. त्याला दिवसभराचे 200-250 रुपये मिळायचे. काही वेळेला थोडंसं धान्य, तर काही वेळेला भाजीपाला मिळायचा. 4 माणसाचं कुटुंब त्यावर चालायचं. रोज संध्याकाळी किशोर ज्ञानूची पाठ तुडवून द्यायचा. पाठ तुडवता तुडवता तो आपल्या वडिलांना विचारायचा, "अप्पा, लय वज्जाची पोती कशाला उचलतायसा?" "तसं नसतं र. जी गाडी मार्केटात लागल ती खाली करावीच लागते. तिथं वज्ज जास्ती आणि हलकं म्हणून नाही चालत. गाडी चाट कोरणा खाली करावीच लागते बाळा." "होय, पर हमालीनं अंग लय दुखतंय तुमचं. दुसरं काम बघा की." "अरे लेकरा, आपली निम्मी अर्धी जमातच अंगठा 72 आणि सांगलीत आपल्याला हमालीशिवाय दुसरा उद्योग कुठला?" "अप्पा, मग तुम्ही 5वीच्या पुढं का नाही शिकला?" "अरे गरीबाला कुठली शाळा. आमचं लहानपण गेलं डोंगरात शेरडू करडू हिंडवण्यात, दिवसभर डोंगर तुडवण्यात. कसलं शिक्षण, कसली शाळा. पर लेकरा, तू लय शिक. शिक्षणा बगार अडाण्याला कुत्र बी विचारत नाही." "होय अप्पा, आज शाळेत एका नव्या अधिकाऱ्याचा सत्कार झाला. त्यांनी लय चांगलं भाषण केलं. ते सांगत होते, कसल्या तरी स्पर्धा परीक्षांना बसल्यावर अधिकारी होतंय, पण आत्तापासूनच तयारी करा. पुस्तकं विकत घ्या." लय चांगलं भाषण केलं. "मग शाळेची पुस्तकं वाचत नाहीस?" "नाही अप्पा, कसली तरी जनरल नॉलेजची पुस्तकं घ्यायला लागतात. मग मोठं झाल्यावर अधिकारी होतंय." पोराबरोबर बोलता बोलता ज्ञानूचा डोळा कधी लागला हे त्याला कळलंच नाही. सकाळी उठून मार्केट यार्डात गेला. जिकडं तिकडं पोस्टर लावलेली, पाठीवर पोतं घेऊन पळणारे हमाल. 100 किलोचं पोतं घेऊन 100 मीटर पळायचं. एका मोठ्या नेत्याच्या वाढदिवसालाही शर्यत. बक्षीस 1001 रुपया प्रथम क्रमांक, 751 द्वितीय क्रमांक, 501 तृतीय क्रमांक. ज्ञानूच्या डोक्यात 1000 रुपये बसलं. किशाला कसली तरी पुस्तकं घ्यायच्यात, ज्यानं अधिकारी होतंय. सांगलीच्या मार्केट यार्डात आज हमालांच्यात प्रचंड उत्साह होता. वर्षाचा सण. दसऱ्याला जशी बाजारपेठ सजावी तशी आज सजवली होती. आज प्रत्येक हमाल एकमेकांच्या अंगावर शड्डू ठोकत होता. बघूया काय होतंय ते. लांब लचक खाकी चड्ड्यान लाल भडक सदरा घातलेले हमाल, गळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे दोरे, मनगटात कड, हातात हुक, डोक्याला भगवी पट्टी. सारे हमाल शर्यतीसाठी सज्ज झाले होते. 12 हमाल स्पर्धेत उतरणार होते. नाना, तुका, संभा, शिवा, राजा, भीमा, राजा, बिरदेव, जयव्या, दादू, सदा आणि ज्ञानू. सारी जण नुसती मार्केटात आनंदानं नाचत होती. कधी एकदा शर्यतीला सुरुवात होते असं सर्वांना झालं होतं. माईकवरून अनाउन्सिंग झालं. मार्केट यार्डातल्या तमाम व्यापारी, हमाल व दर्शक बंधू भगिनीनो, स्पर्धा 2च मिनिटात सुरू होत आहे. सर्वांनी शर्यतीचा मार्ग मोकळा करावा. मार्केट यार्डातला 100 मीटर रस्ता मोकळा झाला. त्यावर चुन्याच्या पट्ट्या ओढल्या गेल्या. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी.
100 किलोचं पोतं घेऊन 100 मीटर पळायची हमालांची शर्यत बघायला सर्वजण आतुर झाले होते. कष्टकऱ्यांची पोतं घेऊन पळायची शर्यत बघायला मार्केटमधलं पांढऱ्या शुभ्र कपड्यातील व्यापारी आतुर होत. बक्षिसाची रक्कम 1001 रुपया, 751 रुपया, 501 रुपया अनुक्रमे होती आणि हमालांच्या शर्यतीला 20,000च्या पैजा लागल्या होत्या. व्यापाऱ्यामध्ये हमालांच्या शर्यतीसाठी अनेकांनी पैजा लावल्या होत्या. हमालांना 1000 डोंगरा एवढं वाटत होतं. ज्ञानू शेंडगेला सांगलीच्या मार्केटात येऊन 10 वर्षे झाली होती. पोतं घेऊन पळायचा त्याला चांगलाच अनुभव होता, पण वयानं 40 पार केली होती. तरुण हमाल ज्ञानूच्या अंगावर जायचा. सदामोरे सगळ्यात तरुण साऱ्या हमालावर गुरगुरायचा. 100 किलो साखरेचं पोतं चिरमुऱ्याच्या पोत्यासारखं फिरकवायचा. शर्यत सुरू व्हायच्या अगोदर मोठ्यानं ओरडला, अरे होऊन जाऊ दे, आमचा एकाला बी सुट्टी देत नाही. ज्ञानो मात्र साऱ्या हमालांचा धिंगाणा बघत होता. एका मोठ्या नेत्याच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन होणार होतं. कुणीतरी लांब लचक फटाक्यांची माळ लावली होती. हमालांना आता स्फुरण चढलं होतं. कुस्तीच्या आखाड्यात जसं पैलवान नाचत यावा तसं हमाल रस्त्यावर आलं. आता शर्यतीला सुरुवात होणार. कोण म्हणत होतं सदाच पहिला येणार, संभाला तोडच नाही, भिवघाटचा वाघ ताण्याच पहिला येणार. सारी खानापूर, आटपाडी, जुनुनी साईडची ही माणसं गावाकडं काम नाही म्हणून हमाली करायला सांगलीत आलेली, सावळ्या वर्णाची, उन्हानं आणि धगीनं करपलेली, आज 1000 रुपयासाठी जीवाची बाजी लावणार होती. सर्वजण एका रेषेत उभे राहिले. पुकारणाऱ्याच्या आवाजानं हातातला खूप नाचवत, गळ्यातल्या मफलरला कमरेला तिडा घालून ही सर्व मंडळी शर्यतीसाठी तयार होती. 12 टेबलावर 12 पोती उभी केलेली. हमालांनी पोती खांद्यावर घेतली. राबलेल्या शरीराची राकड दिसणारी ती धिप्पाड 1000 रुपयासाठी सर्वस्व मनाला लावणार. ज्ञानूला मात्र त्याचा मुलगा किशोर डोळ्यापुढे दिसत होता. कसली तरी पुस्तकं आणली की अधिकारी होते. रोज झोपताना पाठ तुडवून देणारा किशा ज्ञानूला समोर दिसत होता. गर्दीच्या आवाजात एक जोरा शिट्टी हमालांच्या कानावर आली. सगळे हमाल जीवाच्या आकांतानं पळायला लागले. हमाल शर्यतीला सुरुवात झाली. 100 मीटर अंतर पळायचं सोपं काम नव्हतं. सारी गर्दी सदा सदा म्हणून ओरडत होती. सुरुवातीचे 25 मीटर अंतर सारे हमाल एकसारखे पळत होते. अंतर जसं वाढलं तसा एक जण मध्येच ढेपाळायला लागला. दोघा तिघांनी पोती खाली टाकली. गर्दीनं एकच दंगा केला, हुर्रे. 50 मीटर अंतरावर पुन्हा दोघा तिघांनी पोती खाली टाकली. कोण मान चोळत होता तर कोण पायाच्या पेंढऱ्या चोळीत होता. कुणाला धाप लागली होती तर कोण मोठमोठ्यानं खोकत होता. हमालांचं हाल बघून गर्दी मोठमोठ्यानं ओरडत होती, हुर्रे हुर्रे. हमाल मात्र अंतर कमी करत होते. सदा मोरे एखाद्या वाघासारखा सर्वाच्या पुढं. सदाच्या मागं तुका कोळेकर आणि संभार ओपनर ज्ञानू मात्र 4 नंबरवर. 50 मीटर अंतर संपलं तसं 8च हमाल शर्यतीत राहिलं. सदा अजूनही साऱ्यांच्या पुढं होता. आपल्या पुढं कोण जाणारच नाही या भ्रमात तो होता. पण 40शी ओलांडलेल्या ज्ञानूचा ठेका मात्र चुकत नव्हता. मार्केटमधलं व्यापारी रस्त्यावर उभं राहून ओरडत होतं. बऱ्याच जणांनी सदावरच बेट लावलेली. गर्दी जोर जोरात ओरडत होती, सदा पळ, तुक्या पळ. ज्ञानूच्या डोक्यात एकच होतं,
आज जर जिंकलो तर बक्षिसाची रक्कम पोराला द्यायची, तुला पाहिजे ते पुस्तक आण. टप्पा गाठायला 20-25 पावलं उरली. जिंकणार जिंकणार सदा जिंकणार. आणि सदानं पाठीवर भरलेलं 100 किलोचं पोतं घेऊन मागं वळून बघितलं. ज्ञानू त्याला लागूनच होता. 20-25 फूट अंतर राहिलं आणि ज्ञानूला कुठलं बळ आलं कुणास ठाऊक. अचानक ज्ञानू सदामोरेच्या पुढं गेला. सारी गर्दी अवाक झाली. 100 किलोचं पोतं घेऊन पळणं सोपं काम नव्हतं. हमालाची शर्यत बघायला हमालाची पोरंही त्यात होती. 9वीतल्या किशोरला चांगलंच कळत होतं आपल्या बापाची काय अवस्था होत असल. जशी शर्यत पूर्ण झाली तसं ज्ञानूला चक्कर आल्यासारखं झालं. साऱ्या हमाल्याने त्याला उचलून घेतलं. ज्ञानू जिंकला, ज्ञानू जिंकला, ज्ञानू जिंकला. किशोर मात्र तिथंच बसला होता. मन विचार करत होतं, आपला बाप कशासाठी एवढं पळाला. आपल्या बापानं आयुष्यभर मार्केट यार्डात हमाली केली. आपण शिकायचं, काहीतरी बनायचं. याच मार्केट यार्डात आपला सत्कार झाला पाहिजे. विचारात तो दंग होता. साऱ्या हमाल पंचायतीनं ज्ञानूचा सत्कार केला. 1000 रुपयाचं बक्षीस घेताना ज्ञानूचा हात थरथरत होता आणि पायरीवर बसून खिशा हुंदक देत होता. संध्याकाळी पाठ तुडवून देताना त्यानं बोलायला सुरुवात केली. अप्पा, 100 किलो साखरेचं पोतं थोडं झालं का? कशाला पळाला असा? असू दे, ही घे माझं बक्षीस आणि तुला पाहिजे तसली पुस्तकं. म्या जन्मभर हमाली केली, तू लय शिकायचंस. अभ्यासाच्या एकाच ध्येयानं वेडा झालेला किशोर एक दिवस पायलट झाला. दैनिक सकाळ बातमी होती, हमालाचा मुलगा पायलट झाला, हमालाचा मुलगा पायलट झाला. याच मार्केट यार्डात किशोरचा सत्कार झाला. हाराचं ओझं घेऊन त्यानं बापाला मिठी मारली. अप्पा, इथून पुढं कधी पाठीला पोतं नाही लावायचं. अप्पा, पाठीला पोतं नाही लावायचं. धन्यवाद.